मग ह्यांनी ह्याला सांगितलं अशा 10 लोक जॉईनिंग. मग ह्यांचं 10व्या नंबरचं जॉईनिंग कोण आहे? ह्या आहेत. ह्या कुठे राहतात? ह्यांची बहीण कोण आहे? ह्या कुठे राहतात? बरं, ह्यांना प्रोडक्ट काय आलेत आणि ह्यांनी यांच्या स्टेटसला काय ठेवला? एक रिझल्ट. आणि तो रिझल्ट कुठला ठेवलाय माहितीये? तो रिझल्ट कुठला ठेवलाय माहितीये का मॅडम? मोठा राग नाही द्यायचा अजिबात, बिलकुल पण मी बोलतो ते. ह्या मॅडमचा एक व्हिडिओ ठेवलाय आणि ह्या मॅडमचा व्हिडिओ काढलाय कोणी? लय क्रिटिकल आहे, समजलं तर लय मजा येणार तुम्हाला. ह्यांनी काढलाय आणि ह्यांनी प्रोडक्ट कुठले घेतले होते माहितीये का? अँटी ऍडिक्शन. कुठलं घेतलं होतं? अँटी ऍडिक्शन घेतलं होतं. मॅडम इकडे असा. आणि ह्यांचा काय काढलाय आपण व्हिडिओ? 30 सेकंदाचा, 40 सेकंदाचा, 1 मिनिटाचा. ह्यांनी काय सांगितलं बघा? ह्यांनी काय सांगितलं मी सांगतो. ह्या मॅडम म्हणजे मी. मागच्या 9 वर्षापासून माझे मिस्टर खूप दारू पित होते. इथे मिस्टर नाहीत ना, मला दारू दिलंच. मी शिकवण्यासाठी सांगतोय. मागच्या 9 वर्षापासून माझे मिस्टर खूप दारू पित होते. घरामध्ये खूप वादविवाद व्हायचा आणि खूप 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 वैतागून गेलते मी. अक्षरशः मला जीव नकोसा झाला होता. पण सनेजचं हे सुंदर अँटी ॲडिक्शन प्रोडक्ट ते माझ्याकडे आलं आणि ते मी माझ्या मिस्टरांना दिलं. आणि खरंच मागच्या 9 वर्षात पहिल्यांदा असं झालंय की मागच्या 1 महिना माझ्या मिस्टरांनी दारूचा एक थेंब पण घेतला नाही. थँक्यू सनेज, थँक्यू सनेजचे प्रोडक्ट, थँक्यू थँक्यू. हा 1 मिनिटाचा रिझल्ट कुणाचा आहे? यांचा. त्यांनी कुणा हा रिझल्ट ह्या मॅडमनी कुठे ठेवलाय? स्टेटसला. आणि ह्यांचा स्टेटस पाहिला कुणी? यांनी. ह्या राहतात कुठं? संगमनेरला. आणि ह्यांची बहीण राहते कुठं? नगरला. आणि ह्यांनी स्टेटस पाहिला ह्यांचा. आणि ह्या जिथं राहतात ह्यांची एक जिगरी मैत्रीण आहे. कोण आहे? नगरलाचा एक जिगरी मैत्रीण. उठा, तुमचं नाव काय? पूनम मॅडम. आणि ह्यांना कळलं की माझ्या मैत्रिणीला पण त्या प्रोडक्टची काय गरज आहे. आणि ह्यांनी लगेच, ताई तुझ्या स्टेटसला ठेवलेला व्हिडिओ मला पाठव. ताई म्हणली पाठवते. ताईने लगेच पाठवला ह्यांना. ह्या लगेच म्हणल्या पुन्हा लवकर ये. लगेच पूनमला बोलून घेतली आणि पूनम दोघी बसल्या आणि काय पाहतायत? व्हिडिओ. कुणाचा रिझल्ट? यांचा. मागच्या 9 वर्षापासून माझे मिस्टर ड्रिंक करत होते. भरपूर त्रासलो होतो, आम्हाला वैताग झाला होता. पण आता एवढं टेन्शन मध्ये होतो आणि सनेचं प्रोडक्ट आलं आणि आम्हाला सुंदर रिझल्ट आला. आणि मागच्या 9 वर्षाचे कधी घडलं नाही ते घडलं. मागच्या 1 महिना ह्या अँटी ॲडिक्शन मुळे माझ्या मिस्टरांनी एक थेंब पण दारूचा घेतलेला हा पूनम मॅडमने ह्यांनी पाहिला. आणि ह्या पूनम मॅडमने ह्यांनी पाहिलं हे आपलं हे प्रोडक्ट हे आणि पूनम मॅडमने ह्यांनी पाहिल्यानंतर पूनम मॅडम म्हणल्या काय माहितीये? पूनम मॅडम म्हणल्या काही पण करतो ना काय कल्याणी, मला माहित नाही, तुझ्या ताईला फोन लाव, अर्जंट प्रोडक्ट मागेऊन लगेच सांगितलं. ह्या ताईला म्हणलं ताई मला प्रोडक्ट पाहिजे. ताई म्हणल्या ह्यांना सिनियरला, माझी बहीण नगरला ते काय करते? सिनियर म्हणले नगरला आपली शॉपी पाठवा तिथं. लगेच पूनम मॅडमला घेऊन गेल्या. लगेच 4 बॉटलची ऑर्डर मारली आणि पूनम मॅडमला रिझल्ट. आणि पूनम मॅडमला रिझल्ट आला. एवढ्या खुश झाल्या. आणि मग पूनम मॅडम म्हणल्या आता माझी आणि आपलं थायलंड टार्गेट लागलं होतं. काय लागले आपलं? आणि पूनम मॅडम ज्या सुसाट वाऱ्यासारख्या सुटल्या. कशा सुटल्या? काय सुटल्या? ह्याला भेटतात त्याला भेटतात. कुणाला शेतीचे, कुणाला घरातले, कुणाला ह्याचे, कुणाला हेल्थचे, कुणाला लाली, कुणाला पावडर, कुणाला लिपस्टिक, कुणाला पेस्ट, कुणाला साबण, कुणाला तेल, सगळे प्रोडक्ट असं करून पूनम मॅडमने पुढच्या 7-8 दिवसामध्ये तुफान काम केलं. आणि मस्तपैकी 2-3 लाख रुपयाचा टर्नओव्हर केला. आणि पूनम मॅडमचा इन्कम आला 35,000. आणि पूनम मॅडम थायलंड टार्गेट अचीव्ह झाला. हॅलो, सुरुवात कुठून झाली? सुरुवात विसरलं नाही ना? मी कुणाला जॉईनिंग केलं? यांना. मॅडमला काय आलं? मॅडम काय झालं? आणि मग मॅडमचा प्रोडक्ट हा 10व्या ह्यांची बहीण इकडं, ह्यांची मैत्रीण इकडं. रिझल्ट पाहिला ह्यांचा, प्रोडक्ट घेतले ह्यांनी, रिझल्ट आला ह्यांना, काम केलं ह्यांनी. आणि या सगळ्या गोष्टीचा टर्नओव्हर झाला कुणाच्या अंडर? आणि सगळा टर्नओव्हर झाला किती रुपयाचा? 5 लाख. किती रुपयाचा? 5 लाख. आणि मला किती रुपये मिळाले? 50,000. 50,000. चला हे आहे आपलं सनेज. हे सनेज आहे. आणि ह्या कामाला लोक म्हणतात असलं काम का? अरे विचार करा कुठून कुठं कसं काम होते. झालंय का? अनुभव आलाय कुणाला?